सत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरयेत्. यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितले की शिशुपालला भगवान श्रीकृष्णाचं वास्तविक स्वरूप वर्णन करण्यासाठी, कृष्णाचं वास्तविक स्वरूप पटवून सांगण्यासाठी श्रीकृष्ण पूर्वजन्मामध्ये, पूर्व अवतारांमध्ये कोणकोणत्या रूपामध्ये प्रकट झाले होते ते पितामह भीष्म, जे 12 महाभागवतांपैकी एक गणले जातात, तर त्यांनी सर्व राजांच्या समोर शिशुपालला सांगितले, युधिष्ठिरला सांगितले. आणि युधिष्ठिरने वामन, वरासिंह, नरसिंह, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम अशा प्रकारचे अवतारांची संक्षिप्तपणे माहिती ऐकली. कृष्ण अवताराची संक्षिप्तपणे माहिती, पुढे होणाऱ्या कल्की अवताराची संक्षिप्तपणे माहिती. आणि त्यांच्या मनात, युधिष्ठिरच्या मनात इच्छा निर्माण झाली की मला कृष्ण अवताराबद्दल तुम्ही सांगितले ते मला जरा विस्तारपूर्वक सांगा. तेव्हा भीष्मांनी कृष्णचरित्र विस्तारपूर्वक सांगायचा प्रयत्न केला. आणि आपण ते चरित्र ऐकत ऐकत कृष्णाच्या बाललीला बघितल्या होत्या. आणि त्यानंतर नरकासुराचा वध बघितला होता. आणि नरकासुराचा वध केल्यानंतर सगळी जी तिथली संपत्ती होती, नरकासुराचा वध केल्यानंतर पुराणांमध्ये सुद्धा उल्लेख मिळतो. आणि इथे महाभारतामध्ये जी नरकासुराची आई होती तिने सुद्धा कृष्णाला सांगितलं की यांचा नरकासुराचा पुत्र आहे, त्याचं आता पालनपोषण तुम्हीच करा. आणि पुराणांमध्ये सुद्धा उल्लेख आहे की नरकासुराच्या मुलाला ते पुढे राज्य सांभाळायला दिलं, प्रागज्योतिषपूरचं राज्य. आणि जी काही तिथली संपत्ती होती, स्त्री रत्नांना सोडवलं. आणि त्याचबरोबर जी इतर रत्ने होती ती सुद्धा ते गरुडाने मोठं रूप धारण केलं आणि त्या गरुडावरून द्वारकेला घेऊन आले. त्यावेळी द्वारकेचं वर्णन कसं आलं होतं, तर महाभारत या ग्रंथामध्ये द्वारकेचं वर्णन आलेलं आहे. श्रीमद भागवत महापुराण, विष्णू महापुराण किंवा इतर पुराणांमध्ये सुद्धा द्वारकेचं असं वर्णन आलेलं नाही, एवढं वर्णन आलेलं नाही. म्हणून आपण ही 4 पानांमध्ये इथे हे वर्णन आलेलं आहे, पान नंबर 812 ते 817 पर्यंत. मग आपण ते वर्णन आहे ते आपण पटापट बघत जाऊ, कारण हे वर्णन इतर कुठल्याही पुराणांमध्ये आढळणार नाही. म्हणून महाभारताची ही विशेषता आहे जी इतर पुराणांमध्ये नाही आहे. तर भीष्म म्हणाले, युधिष्ठिर, सर्वव्यापी नारायण स्वरूप भगवान श्री कृष्ण ने सब प्रकार के मनोवांछित पदार्थों से भरी पूरी द्वारकापुरी को देखकर प्रसन्नतापूर्वक उसमें प्रवेश करने की तैयारी की. उन्होंने देखा कि द्वारकापुरी के सब और बगीचों में बहुत से रमणीय वृक्ष समूह शोभा पा रहे थे, जिसमें नाना प्रकार के फल और फूल लगे थे. वह रमणीय राजसदन सूर्य और चंद्रमा के समान प्रकाशमान तथा मेरु पर्वत के शिखरों के भांति गगनचुंबी थे. उन भावनों से विभूषित द्वारकापुरी की रचना साक्षात विश्वकर्मा ने की थी. उस पुरी के चारों ओर बनी हुई चौड़ी खाइयां उसकी शोभा बढ़ा रही थी. उसमें कमल के फूल खिले हुए थे. हंस आदि पक्षी उनके जल का सेवन कर रहे थे. वे देखने में गंगा और सिंधु के समान जान पड़ती थी. सूर्य के समान प्रकाशित होने वाली ऊंची गगनचुंबी श्वेत चार दीवारी से सुशोभित द्वारकापुरी सफेद बादलों से घिरी हुई देवपुरी अमरावती के समान जान पड़ती थी. नंदन और मिश्र जैसे उस वनपुरी की शोभा बढ़ा रहे थे. नंदन और मिश्र के जैसे वन उस पुरी की शोभा बढ़ा रहे थे. वहां का दिव्य चैत्ररथ वन ब्रह्मा जी के अलौकिक उद्यान की भांति शोभित था. सभी ऋतुओं के फूलों से भरे हुए वैभ्राज नामक वन के सदृश मनोहर उपवनों से घिरी हुई द्वारकापुरी ऐसी जान पड़ती थी मानो आकाश में तारिकाओं से व्याप्त स्वर्गपुरी शोभा पा रही हो. रमणीय द्वारकापुरी की पूर्व दिशा में महाकाय रैवतक पर्वत, जो उस पुरी के आभूषण स्वरूप था, सुशोभित हो रहा था. उसके शिखर बड़े मनोहर थे. पुरी के दक्षिण भाग में लतावेष्ट नामक पर्वत शोभा पा रहा था, जो 5 रंग का होने के कारण इंद्रध्वज सा प्रतीत हो रहा था. पश्चिम दिशा में सुकक्ष नामक रजत पर्वत था, जिसके ऊपर विचित्र पुष्पों से सुशोभित महान वन शोभा पा रहा था. पांडव श्रेष्ठ, इस प्रकार उत्तर दिशा में मंदरांचल के सदृश श्वेत वर्ण वाला वेणुमंत पर्वत शोभायमान हो रहा था. रैवतक पर्वत के पास चित्रकंबल से वर्ण वाले पांचजन्य वन तथा सुरवर्तुक वन की भी बड़ी शोभा हो रही थी. लतावेष्ट पर्वत के चारों ओर मेरुप्रम नामक वन, तालवन तथा कमलों से शोभित पुष्कक वन शोभा पा रहे थे.
सुकक्ष पर्वत को चारों ओर से घेरकर चित्रपुष्प नामक महावन, शतपत्र वन, करवीर वन और कुसुम्भी वन सुशोभित होते थे। वेणुमंत पर्वत के सब और चैत्ररथ, नंदन, रमण और भावक नामक महान वन शोभा पा रहे थे। भरत नंदन महात्मा केशव की उस पुरी में सर्व पूर्व दिशा की और एक रमणीय पुष्करिणी शोभा पा रही थी, जिसका विस्तार 100 धनुष्य है। 50 दरवाजों से सुशोभित और सब ओर से प्रकाशमान उस सुरम्य महापुरी द्वारका में श्री कृष्ण ने प्रवेश किया। द्वारकेला किती दारं होती? 50 दारे होती। मी पटापट हा वाचत जातोय हा, कारण हे 4 पानांमध्ये हे वर्णन आलेलं आहे द्वारकापुरीचं। हे वर्णन इतर कुठेही वाचायला मिळणार नाही, म्हणून वाचून घेतो। लक्ष्य द्या। वह कितनी बड़ी है इसका कोई माप नहीं था, उसकी ऊंचाई भी बहुत अधिक थी। वह पूरी चारों ओर अत्यंत अगाध जलराशि से घिरी हुई थी। विष्णु पुराण मध्ये उल्लेख मिळतो की भगवंतानी द्वारकापुरी बांधण्यासाठी समुद्र देवाकडून 12 योजनची जमीन घेतली होती, आणि त्या 12 योजनच्या जमिनीमध्ये त्यांनी ती म्हणजे 12 योजनच्या बेटावरती त्यांनी ती द्वारका नगरी बसवली होती। वह कितनी बड़ी है इसका कोई माप नहीं था, भीष्म सांगतात। ऊंचाई भी बहुत अधिक थी। वह पूरी चारों ओर अत्यंत अगाध जलराशि से घिरी हुई थी। सुंदर सुंदर महलों से भरी हुई द्वारका श्वेत अट्टलिकाओं से सुशोभित होती थी। तीखे यंत्र, शतघ्नि, विभिन्न यंत्रों के समुदाय और लोहे के बने हुए बड़े बड़े चक्रों से सुरक्षित द्वारकापुरी को भगवान ने देखा। बघा सिक्युरिटी बघा काय होती ती द्वारकापुरीला, तीखे यंत्र लावले होते, म्हणजे कोणतरी शत्रू बाबा त्या रेंज मध्ये आला की त्यामधून वार केला जाणार। शतघ्नि, शतघ्नि म्हणजे तोफ, विभिन्न यंत्रों के समुदाय, वेगवेगळ्या यंत्रांचे समुदाय, आणि लोखंडाची चक्रे शत्रूला कापण्यासाठी। लोह के बने हुए बड़े बड़े चक्रों से सुरक्षित द्वारकापुरी को भगवान ने देखा। देवपुरी की भांति उसकी 4 दीवारी के निकट शूद्र घंटिकाओं से सुशोभित 8000 रथ शोभा पा रहे थे। ते शूद्राचा अर्थ काय? छोटी छोटी घंटे, छोटी छोटी घंटा। देवपुरी के भांति उस 4 दीवारी के निकट क्षुद्र घंटिकाओं से सुशोभित 8000 रथ शोभा पा रहे थे, जिनमें पताकाएं फहराती रहती थी। द्वारकापुरी की चौड़ाई 8 योजन है एवं लंबाई 12 योजन है। मगाशी सांगितलं ना विष्णु पुराण मध्ये पराशर मुनी मैत्रेय यांना सांगतात की वासुदेवाने म्हणजे श्रीकृष्णाने, वसुदेवाचे पुत्र वासुदेव म्हणजे कृष्णाने समुद्राकडून 12 योजन जमीन घेतली होती आणि त्यामध्ये द्वारकापुरी बांधली होती। आणि हेही सांगितलं होतं की माझ्या अवतार समाप्तीनंतर, माझ्या अवतार समाप्तीच्या वेळेला ही सर्व जमीन आहे ती तुला परत करेन, म्हणजे कोणाला? समुद्राला। म्हणून समुद्राने द्वारका डुबवली। आणि अर्जुनाने तिथल्या द्वारका डुबण्याआधी अर्जुनाने तिथल्या सगळ्या नागरिकांना बाहेर काढलं होतं। आपण बघणार आहोत पुढे जाऊन मौसल पर्वामध्ये। महाभारताची जी काय 18 पर्वे आहेत, महाभारताची जी काय 18 पर्वे आहेत, त्या 18 पर्वातील जे मौसल पर्व आहे त्यामध्ये आपण हे बघणार आहोत। तर इथे म्हटलं आहे द्वारकापुरी की चौड़ाई 8 योजन थी और लंबाई 12 योजन थी, म्हणजे 12/8 योजनची ती द्वारकापुरी होती। 1 योजन म्हणजे 8 मैल म्हटलं जातं। 8 मैल म्हणजे 1 योजन, असे 12 योजन लांबी आणि 8 योजन रुंदी होती द्वारकापुरीची। अर्थात वह कुल 96 योजन विस्तृत थी। 12 × 96 म्हणजे त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे। उसका उपनिवेश समीपस्थ प्रदेश उससे दुगना अर्थात 192 योजन विस्तृत है। उस पुरी की सब प्रकार से वह पुरी सब प्रकार से अविचल है। श्री कृष्णाने उस पुरी को देखा। आता ते सगळं संपत्ती आणि घेऊन जात आहेत ना ते द्वारकेकडे, तेव्हा त्यांनी आपल्या द्वारकेला बघितलं। उसमें जाने के लिए 8 मार्ग है। बड़ी बड़ी ड्योढ़िया है और 16 बड़े बड़े चौराहे हैं। इस प्रकार विभिन्न मार्गों से परिष्कृत द्वारकापुरी साक्षात शुक्राचार्य की नीति के अनुसार बनाई गई है। व्यूहों के बीच बीच में मार्ग बने हैं। 7 बड़ी बड़ी सड़कें हैं। साक्षात विश्वकर्मा ने इस द्वारका नगरी का निर्माण किया है। सोने और मणियों की सीढ़ियों से सुशोभित यह नगरी जन को हर्ष प्रदान करने वाली है। यहाँ गीत के मधुर स्वर तथा अन्य प्रकार के घोष गूंजते रहते हैं। बड़ी बड़ी अट्टालिकाओं के कारण वह पूरी परम सुंदर प्रतीत होती है। नगरों में श्रेष्ठ उस द्वारका में यशस्वी दाशार्ह वंशियों के महल देखकर भगवान पाक शासन इंद्र को बड़ी प्रसन्नता हुई। उन महलों के ऊपर ऊंची पताके फहरा रही थी। वे मनोहर भवन मेघों के समान जान पड़ते थे और सुवर्णमय होने के कारण अत्यंत प्रकाशमान थे। वे मेरु पर्वत के उत्तुंग शिखरों के समान आकाश को चूम रहे थे।
उन गृहों के शिखर चुने से लिपे पुते और सफेद थे. चुन्याने त्यांची जी आता जसं आपण सिमेंटने किंवा सफेद सिमेंटने आपण जे प्लॅस्टरिंग करतो त्यावेळेला तुम्ही जर जुने किल्ले बघितलात, सिंधुदुर्ग किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचे जरी किल्ले बघितलात, तर त्यावेळेला विजयदुर्ग किल्ला असेल, सिंधुदुर्ग किल्ला असेल, तेव्हाचे प्लॅस्टरिंगसाठी काय चुना वापरायचे. तो आता पानाबरोबर खातात तो चुना नाही हा. त्यांचा चुना तो वेगळा असायचा, त्यामध्ये गुळ सुद्धा मिक्स केलेलं असायचं आणि काही काही पदार्थांचे मिश्रण करून ते बनवलेलं असायचं, ज्यामुळे कितीही मोठी आक्रमणे झाली, तोफांचे गोळे बसले, समुद्राच्या लाटा बसल्या, तरी ते किल्ल्यांच्या भिंती बघा कशा आहेत ते, कारण ते चुन्यामध्ये ते वेगवेगळे प्रमाणचे घटक त्यामध्ये मिक्स केले जायचे. तर तुम्हाला त्या किल्ल्याला जेव्हा भेट देता तेव्हा तिथला जो मार्गदर्शक व्यक्ती असतो तो तुम्हाला सगळं काही सांगेल, जर तेवढा अभ्यासू असेल तर. उन गृहों के शिखर चुने से लिते पुते और सफेद थे. उनकी छतें सुवर्ण वर्ण की बनी हुई थी. वहां के शिखर, गुफा और शृंग सभी रत्नमय थे. द्वारकापुरीतली जी छते होती ती सोन्याची होती. वहां के शिखर, गुफा और शृंग सभी रत्नमय थे. उस पुरी के भवन सब प्रकार से रत्नों से विभूषित थे. वहां बड़े बड़े महल, अटारी तथा छज्जे है और उन छज्जों में लटकते हुए पक्षियों के पिंजड़े शोभा पा रहे थे. कितने ही यंत्रगृह वहां के महलों की शोभा बढ़ाते थे. अनेक प्रकार के रत्नों से जटित होने के कारण द्वारका के भवन विविध धातुओं से विभूषित पर्वतों के समान शोभा धारण कर रहे थे. कुछ गृह तो मणि के बने थे, तो कुछ सुवर्ण के तैयार किए गए थे, तो कुछ पार्थिव पदार्थों, ईट पत्थर आदि द्वारा निर्मित हुए थे. उन सबके निम्न भाग चूने से स्वच्छ किए गए थे. उनके दरवाजे, चौकट, किवाड़े जम्बूनत सुवर्ण के बने थे और अर्गलाए, सिटकनियां वैदुर्य मणि से तैयार की गई थी. उन गृहों का स्पर्श सभी ऋतुओं में सुख देने वाला है. वे सभी बहुमूल्य सामानों से भरे हैं. उनकी समातल भूमि, गुफा और शिखर सभी अत्यंत मनोहर है. इससे उन भवनों की शोभा विचित्र पर्वतों के समान जान पड़ती है. उन गृहों में 5 रंग के सुवर्ण मढ़े गए हैं. उनसे जो बहुरंगी आभा फैलती है वह फुलझड़ी सी जान पड़ती है. उन ग्रहों से मेघ की गंभीर गर्जना के समान शब्द होते रहते हैं. वे देखने में अत्यंत वर्णों के बादल के समान जान पड़ते हैं. विश्वकर्मा के बनाए हुए ऊंचे और विशाल भवन महेंद्र पर्वत के शिखरों को शोभा धारण करते हैं. उन्हें देखकर ऐसा जान पड़ता है कि मानो यह आकाश में रेखा खींच रहा हो. उनका प्रकाश चंद्रमा और सूर्य से भी बढ़कर है. जैसे भोगवती गंगा प्रचंड नागगणों से भरे हुए भयंकर कुंडों से सुशोभित होती है, उसी प्रकार द्वारकापुरी दाशारोह कुल के सौभाग्यशाली पुरुषों से घिरे हुए उपरयुक्त भवन रूपी हृदयों को द्वारा शोभा पा रही है. जैसे भोगवती गंगा प्रचंड नागगणों से भरे हुए भयंकर कुंडों से सुशोभित होती है, उस प्रकार द्वारकापुरी दाशारोह कुल के महान सौभाग्यशाली पुरुषों से भरे हुए उपरयुक्त भवन रूपी हृदयों के द्वारा शोभा पा रही है. जैसे आकाश मेघों की घटा से आच्छादित होता है, उसी प्रकार द्वारकापुरी मनोहर भवन रूपी मेघों से अलंकृत दिखाई देती है. ये भगवान श्री कृष्ण वहां इंद्र एवं पर्जन्य के समान है, पर वृष्णिवंशी युवक मतवाले मयूरों के समान उन भवन रूपी मेघों को देखकर हर्ष से नाच उठते हैं. सहस्त्र स्त्रियों की कांति विद्युत की प्रभा के कारण उनमें व्याप्त है. जैसे मेघ कृष्णध्वज, अग्नि या सूर्य किरण के उपबाह्य, आधेय अथवा कार्य है, उसी प्रकार द्वारका भवन में भी श्री कृष्ण ध्वज से विभूषित उपबाह्य वाहनों से संपन्न है. यदुवंशियों के विविध आकार के अस्त्र शस्त्र उन मेघ सदृश महलों में इंद्रधनुष की बहुरंगी छटा चिटकाते हैं. भारत देवादिदेव भगवान श्री कृष्ण का भवन, जिसे साक्षात विश्वकर्मा ने अपने हाथों बनाया है, 4 योजन लंबा और उतना ही चौड़ा दिखाई देता है. आता ही 12 बाय 8 योजनची द्वारकापुरी 12 बाय 8 योजनची द्वारकापुरी आहे. त्यामध्ये श्रीकृष्णाचं जे प्रमुख महाल आहे, ज्या ठिकाणी कृष्ण राहतात, तो जो मुख्य महाल आहे, मुख्य भवन, ते किती आहे? 4 बाय 4चं आहे. 4 बाय 4 योजन म्हणजे किती मैल? 8 चौक 32, 32 बाय 32 मैलचं, 32 बाय 32 मैलचं. 4 योजन लंबा और उतना ही चौड़ा दिखाई देता है क्या? श्री कृष्ण का भवन, जिसे साक्षात विश्वकर्मा ने अपने हाथों बनाया है. उसमें कितनी बहुमूल्य सामग्रियां लगी है, इसका अनुमान लगाना असंभव है. उस विशाल भवन के भीतर सुंदर सुंदर महल और अट्टकालियां बनी हुई है. वह प्रासाद जगत के सभी पर्वतीय दृश्यों से युक्त है. श्री कृष्ण, बलराम और इंद्र ने उस द्वारका को देखा. महाभाव विश्वकर्मा ने इंद्र की प्रेरणा से भगवान पद्मनाभ के लिए जिस मनोहर प्रासाद का निर्माण किया है, उसका विस्तार एवं सब ओर से 1-1 योजन का है. आता 4 योजन
12 बाय 8 योजनची संपूर्ण द्वारका नगरी, त्यापैकी 4 बाय 4 योजनचा म्हणजे कृष्णाचे त्यामध्ये ज्या ठिकाणी कृष्ण राहतो तो महल, आणि त्यामध्ये 1 बाय 1 योजनचा काय श्रीकृष्णाचा मनोहर प्रासाद म्हणजे शयन कक्ष। उसके ऊंचे शिखर पर सुवर्ण मढ़ा गया है, जिसके वह मेरु पर्वत के उत्तुंग श्रृंग की शोभा धारण कर रही है। वह प्रासाद महात्मा विश्वकर्मा ने महारानी रुक्मिणी के रहने के लिए बनाया है, यह उनका सर्वोत्तम निवास है। आणि हा जो प्रासाद आहे 1 बाय 1 योजनचा, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी बरोबर राहायचे। श्री कृष्ण की दूसरी पट्टराणी सत्यभामा सदा श्वेत रंग के प्रासाद में निवास करती है। आता रुक्मिणीच्या महलाचा वर्णन केलं। आता ही सत्यभामा होती, तिच्या महलाचा रंग काय होता, सफेद रंगाचा, तो श्वेत रंगाचा महल होता। श्री कृष्ण की दूसरी पट्टरानी सत्यभामा सदा श्वेत रंग के प्रासाद में निवास करती है, जिसमें विचित्र मणियों के सोपान बनाए गए हैं। उसमें प्रवेश करने पर लोगों को ग्रीष्म ऋतु में भी शीतलता का अनुभव होता है। सत्यभामेच्या महलामध्ये प्रवेश केला तर जरी उन्हाळा असला तरी थंड वाटतं, अशा प्रकारे त्याची रचना विश्वकर्माने केलेली आहे। निर्मल सूर्य के समान तेजस्विनी पताकाए उस मनोरम प्रासाद की शोभा बढ़ाती है। ग्रीष्म ऋतू म्हणजे काय, उन्हाळा। उन्हाळ्यात जरी प्रवेश केला तरी ते आपल्याला थंड वाटणार। अशा प्रकारे सत्यभामेच्या महलाची रचना केलेली आहे विश्वकर्माने। निर्मल सूर्य के समान तेजस्विनी पताकाए उस मनोरम प्रासाद की शोभा बढ़ाती है। एक सुंदर उद्यान में उस भवन का निर्माण किया गया है, उसके चारों ओर ऊंची ऊंची ध्वजाएं फहराती रहती है। इसके सिवा वह प्रमुख प्रासाद जो रुक्मिणी तथा सत्यभामा के महलों के बीच में पड़ता है और जिसकी उज्जवल प्रभा सब और फैली रहती है, जाम्बुवंती देवी द्वारा विभूषित किया गया है। वह अपनी दिव्य प्रभा और विचित्र सजावट से मानो तीनों लोकों को प्रकाशित कर रहा है। उसे भी विश्वकर्मा ने ही बनाया है। जाम्बुवंती का वह विशाल भवन कैलाश शिखर के समान सुशोभित होता है। सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्या महलाच्या मध्ये कोणता आहे, जाम्बुवंतीचा महल आहे। जाम्बुवंती कोण, जाम्बुवंती जो जांबुवंत होता त्याची मुलगी, याची कथा तुम्हाला मी सांगितलेली आहे। स्वयंतक म्हणायची कथा सांगितली त्याच वेळी। आता जांबुवंतीचा जो महल आहे, प्रासाद आहे, त्याचं वर्णन आलेलं आहे। जिसका दरवाजा जांबुनद सुवर्ण के समान उद्दीप्त होता है, जो देखने में प्रज्वलित अग्नि के समान जान पड़ता है। विशालता में समुद्र से जिसकी उपमा दी जाती है, जो मेरु के नाम से विख्यात है, उस महान प्रासाद में गांधार राज की कुलीन कन्या सुकेशी को भगवान कृष्ण ने ठहराया है। महाभावो, पद्मकुट नाम से विख्यात जो कमल के समान कांति वाला प्रासाद है, वह महारानी सुप्रभा का परम पूजित निवास स्थान है। तुम्हाला इथे अष्टभार्यांची नावं मिळत जातील। कुरुश्रेष्ठ, जिस उत्तम प्रासाद की सभा सूर्य के समान है, उसे शारंग धनवा श्री कृष्ण ने महाराणी लक्ष्मणा को दे रखा है। आता ही लक्ष्मणाला भगवंतानी स्वयंवरात कसं प्राप्त केलं होतं, ती विस्तृत मध्ये कथा तुम्हाला महाभारतामध्ये आढळणार नाही, पण ती तुम्हाला श्रीमद भागवत महापुराणामध्ये आढळून येणार। आणि ही लक्ष्मणाला कसं प्राप्त केलं, ते लक्ष्मणाचं स्वयंवर हे विष्णू पुराणामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं नाही आहे। कारण विष्णू पुराणाच्या 23,000 श्लोकांपैकी फक्त सध्याच्या काळात 7,000 श्लोकच उपलब्ध आहेत। श्रीमद भागवत महापुराण जे आहे त्यामध्ये तुम्हाला या लक्ष्मणाच्या स्वयंवराची कथा मिळेल। कुरुश्रेष्ठ, जिस उत्तम प्रासाद की प्रभा सूर्य के समान है, म्हणजे ते लक्ष्मणाचं स्वयंवर होतं, त्यामध्ये जे चॅलेंज होतं ते तुम्ही स्वतः अभ्यासून बघा। खूप मोठमोठे तिथे राजे महाराजे आले होते, कर्ण सुद्धा त्या ठिकाणी आला होता, तो त्या सुद्धा स्वयंवरात पराभूत झाला। आणि कृष्णाने ते जे काही चॅलेंज होते स्वयंवराचं ते जिंकलं आणि लक्ष्मणाने श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये हार घातला। मग ह्या लक्ष्मणाचं जे स्वयंवर आहे त्याचं तुम्हाला डिटेल श्रीमद भागवत महापुराणामध्ये मिळतील। कुरुश्रेष्ठ, जिस उत्तम प्रासाद की प्रभा सूर्य के समान है, उस शारंग धनवा श्री कृष्ण ने महाराणी लक्ष्मणा को दे रखा था। शारंग धनवा म्हणजे काय, शारंग नावाचा धनुष्य हा श्री विष्णूचा धनुष्य आहे आणि पिनाक नावाचा धनुष्य हा शंकराचा धनुष्य आहे। मग कृष्णाला शारंग धनवा का म्हणतात, कारण श्रीकृष्ण म्हणजेच कोण आहे, नारायण आहे, विष्णू आहे म्हणून। भारत, वैदुर्य मणि के समान कांतिमान हरे रंग का महल, जिसे देखकर सब प्राणियों को श्री हरि ही ऐसा है ऐसा अनुभव होता है।
वह मित्रविंदा का निवास स्थान है। उसकी देवगण भी सराहना करते हैं। भगवान वासुदेव की रानी मित्रविंदा भगवान वासुदेव की रानी मित्रविंदा का यह भवन अन्य सब महलों का आभूषण रूप है। युधिष्ठिर, द्वारका में जो दूसरा प्रमुख प्रासाद है उसे संपूर्ण शिल्पियों ने मिलकर बनाया है। वह अत्यंत रमणीय भवन हंसता सा खड़ा है। सभी शिल्पी उसके निर्माण कौशल की सराहना करते हैं। उस प्रासाद का नाम है केतुमान। वह भगवान वासुदेव की महारानी सुदत्ता देवी का सुंदर निवास स्थान है। वही विरज नाम से प्रसिद्ध एक प्रासाद है जो निर्मल एवं रजोगुण के प्रभाव से शून्य है। वह परमात्मा श्री कृष्ण का उपस्थान गृह है। वही विरज नाम से प्रसिद्ध एक प्रासाद है जो निर्मल एवं रजोगुण के प्रभाव से शून्य है। वह परमात्मा श्री कृष्ण का उपस्थान गृह, खास रहने का स्थान है। विरज नाम से प्रसिद्ध, जो रजोगुणापासून शून्य आहे म्हणजे काय, जिथे सतत सत्वगुण नांदतो। इसी प्रकार वहां एक और भी प्रासाद है जिसे स्वयं विश्वकर्मा ने बनाया है, जिसकी लंबाई चौड़ाई एक एक योजन की है। भगवान का वह भवन सब प्रकारों से रत्नों द्वारा निर्मित हुआ है। वसुदेव नंदन श्री कृष्ण के सुंदर सदन में जो मार्गदर्शक ध्वज है उन सब के दंड सुवर्णमय बनाए हैं। उन सब पर पताका फहराती है। म्हणजे जेवढे काही झेंडे, मार्गदर्शक झेंडे दाखवलेले आहेत, या महलमध्ये जाण्यासाठी हा रस्ता, त्या महलमध्ये जाण्यासाठी तो रस्ता। म्हणजे आज आपण बघतो रस्त्यावरती जे त्रिकोणी चौकोनी बोर्ड लावलेले असतात, दिशादर्शक बाण, तर तसे काही दिशादर्शक जे काही सूचना असायच्या त्यांचा जो दांडा असायचा तो सुद्धा सुवर्णमय असायचा, सोन्याचा असायचा द्वारकेमध्ये। वसुदेव नंदन श्री कृष्ण के सुंदर सदन में जो मार्गदर्शक ध्वज है उस सब के दंड सुवर्णमय बनाए गए हैं। उन सब पर पताके फहराती रहती है। द्वारकापुरी में सभी के घरों में घंटा लगाया है। यदुसिंह श्री कृष्ण ने वहां लाकर वैजयंती पताकाओं से युक्त पर्व स्थापित किया है। मार्गदर्शक ध्वज म्हणजे, आणि इथे काय उल्लेख असू शकतो की आपण जेव्हा एका मोठ्या कंपनीमध्ये किंवा मोठ्या कॉलेजमध्ये जातो किंवा मोठ्या शाळेमध्ये जातो तेव्हा तिथे वरती बोर्ड लिहिलेले असतात बाबा, काय तर एक्झिट म्हणून, म्हणजे हा बाहेर पडण्याचा दरवाजा किंवा हा ऑफिसचा दरवाजा किंवा हा टॉयलेट बाथरूमकडे जाणारा दरवाजा। मग अशा प्रकारे हे मार्गदर्शक बोर्ड लावलेले असतात। मग द्वारकेमध्ये जे मार्गदर्शक बोर्ड होते त्यांचे जे बॉर्डर होती, त्यांचे जे दांडे होते ते सगळे सुवर्णमय होते, सोन्याचे होते। जेवढे काही ध्वज होते त्या ध्वजांचे सुद्धा जे दांडे होते ते सुद्धा सुवर्णमय होते। द्वारकापुरी में सभी के घरों में घंटा लगाया गया है। यदुसिंह श्री कृष्ण ने वहां आकर वैजयंती पताकों से युक्त पर्वत स्थापित किया है। वहां हंसकुट पर्वत का शिखर है जो 60 ताड़ के बराबर ऊंचा और आधा योजन चौड़ा है। वही इंद्रद्युम्न सरोवर भी है जिसका विस्तार बहुत बड़ा है। आता ही इंद्रद्युम्न कोण होता, तर तुम्ही हत्तीची कथा ऐकली असेल। हत्ती आणि मगर, जो मगर असतो तो हत्तीचा पाय पकडतो, हत्ती विष्णूसाठी प्रार्थना करतो आणि विष्णू त्या वेळेला धावून येतो आणि मगरीपासून त्या हत्तीचं रक्षण करतो। आणि त्यावरती एक स्तोत्र सुद्धा लिहिलं गेलेलं आहे। त्या स्तोत्राचं नाव उन्मोचन काहीतरी, बघतो लगेच। तो जो हत्ती होता तो पूर्वजन्मामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता। मग ज्या सरोवरामध्ये, मग त्या राजाच्या नावाने कृष्णाने या सरोवराला इंद्रद्युम्न सरोवर नाव ठेवले असणार। गजेंद्र मोक्ष, हा सर्च करायची गरज नाही, गजेंद्र मोक्ष नाव। मग गजेंद्र मोक्ष या स्तोत्रामध्ये जो गजेंद्र म्हणजे जो हत्ती होता तो हत्ती पूर्वजन्मामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता। वह हंसकुट पर्वत का शिखर है जो 60 ताड़ के बराबर ऊंचा और आधा योजन चौड़ा है। वही इंद्रद्युम्न सरोवर भी है जिसका विस्तार बहुत बड़ा है। वहां सब भूतों के देखते देखते ही किन्नरों के संगीत का महान, आता भूत म्हणजे कोण, जीव। वह सब भूतों के देखते देखते ही किन्नरों के संगीत का महान शब्द होता रहता है। वह भी अमित तेजस्वी भगवान श्री कृष्ण का ही लीलास्थल है। उनकी तीनों लोकों में प्रसिद्धि है। मेरु पर्वत का जो सूर्य के मार्ग तक पहुंचा हुआ जम्बूनद मयद्वीप और त्रिभुवन विख्यात उत्तम शिखर है, उसे उखाड़कर भगवान श्री कृष्ण कठिनाई उठाकर भी अपने महल में ले आए हैं।
सब प्रकार की औषधियों से अलंकृत वह मेरू शिखर द्वारका में पूर्ववत प्रकाशित है. म्हणजे ज्या पर्वतावरती ज्या प्रकारची जडीबुटी वगैरे मिळतात, ज्या प्रकारची जडीबुटी वगैरे मिळतात, ते पर्वताचं शिखर, पर्वताचा एवढा भागच बडे कठीणाईचे म्हणजे कसा बसा करून भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी द्वारकापुरीमध्ये आणून ठेवलेला आहे. कारण नुसती जर तिकडची आपण जर झाडे इथे लावली तर ती जगणार नाहीत, कारण त्यांना कशी मृदा माती सुद्धा त्या प्रकारची लागते. म्हणून हे काय करायचे, मगासपासून उल्लेख आलेला आहे, वेगवेगळ्या पर्वताचे तेवढे तेवढे ज्यांना ज्या वनस्पती पाहिजेत त्यांना माती सकट आणणे. माती सकट आणणे म्हणजे एवढीची कुंडी लावून उपयोग आहे का, तर नाही. तर ते शिखरच घेऊन यायचे, शिखरच उचलून. शिखर कसं उचलून घेऊन यायचं, गरुड आहे ना त्यांचं. मेरू पर्वत का जो सूर्य के मार्ग तक पहुंचा हुआ जम्बूनदमय दिव्य और त्रिभुवन विख्यात उत्तम शिखर है, उसे उखाड़कर भगवान श्री कृष्ण कठिनाई उठाकर भी अपने महल में ले आए हैं. सब प्रकार की औषधियों से अलंकृत वह मेरू शिखर द्वारका में पूर्ववत प्रकाशित है. शत्रुओं को संताप देने वाले भगवान श्री कृष्ण जिसे इंद्र भवन में हर ले आए थे, वो पारिजात वृक्ष भी उन्होंने द्वारका में ही लगा रखा है. मग ही कथा तुम्हाला श्रीमद भागवत महापुराण, विष्णू पुराण यामध्ये मिळते. तर जेव्हा अदिती मातेकडे जी कुंडल जी नरकासुरने हरण केली होती, नरकासुरला मारल्यानंतर ती कुंडले घेऊन जेव्हा भगवान श्रीकृष्ण अदिती मातेकडे गेले आणि तिला सांगितलं ही तुमची कुंडलं परत घ्या, त्यानंतर अदिती मातेने यांना आशीर्वाद दिला सत्यभामाला की जोपर्यंत तुझा पती आहे तोपर्यंत, जोपर्यंत तुझा पती मनुष्य रूपात आहे तोपर्यंत तू म्हातारी होणार नाहीस, वरदान दिलं. आणि त्यानंतर तिथे ही सची बरोबर म्हणजे इंद्रपत्नी सची बरोबर ही सत्यभामा तिथे फिरली स्वर्गामध्ये आणि तिच्या मनात कामना झाली की हे जे पारिजात वृक्ष आहे ते मला पाहिजे म्हणून. तर भगवंतानी इंद्राकडे निरोप पाठवला. तेव्हा इंद्रपत्नी सची म्हणू लागली की नाही नाही, मी हे देणार नाही. स्वर्गातलं झाड आहे ते. ती कोण, मानव स्त्री. मानव स्त्री म्हणजे काय, माणसाचं शरीर आहे ते हाड, रक्त, मांस इत्यादी पदार्थांनी बनलेलं आहे. पण देवयोनीमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे म्हणजे जे देवता योनीमध्ये आहे, देवता आहे, त्यांचं शरीर असं बनलेलं नसतं. पुढे आपण नल दमयंतीचं आख्यान बघणार आहोत. उपाख्यान आहे महाभारताच्या वनपर्वणीमध्ये, म्हणजे याच्या पुढे जी पर्वणी येणार त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे फरक समजतील की देवतांचं शरीर असतं त्याला घाम येत नाही, आपले जसे डोळे असे उघडझाप होत असतात तसे देवतांचे डोळे उघडझाप होत नाहीत. त्यानंतर त्यांच्या अंगावरची जी फुलं असतात माळलेली, ती फुलं कधी कोमजत नाहीत. त्यानंतर असे भरपूर काही वेगवेगळे फरक आहे माणसाचं शरीर आणि देवतांचं शरीर यामध्ये. देवतांच्या शरीरामध्ये मलोत्सर्जनाची सुद्धा गरज नसते, सगळं काय ऑटोमॅटिक होतं, कारण त्यांचं शरीरच दिव्य असतं. आमच्यासारखं हाड, मांस, रक्त, पू इत्यादींनी बनलेलं नसतं. म्हणून ती इंद्रपत्नी सची म्हणते, अरे काय ती सत्यभामा आली आहे, ती एक तर मानव स्त्री आहे, हाड मांसाचं शरीर त्यांचं बनलेलं आहे आणि हिला पारिजात, स्वर्गातलं जे पारिजात वृक्ष हिला शोभणार का, अशी ती निंदा करू लागली. जेव्हा हे समजलं सत्यभामेला, तेव्हा तिने आपल्या पतीला सांगितलं कृष्णाला की तिला लय गर्व झालेला आहे, तुम्ही काही करून ते मला पाहिजे आहे ते पारिजात वृक्ष. मग भगवंतानी विनवणी केली. तेव्हा ही सची म्हणाली काही केलं तरी मी देणार नाही. इंद्राला सांगितलं मिळणार नाही. मग यावरून या दोन्ही बायकांमुळे कृष्ण आणि इंद्र यांच्यामध्ये युद्ध लागलं. कृष्ण आणि इंद्राचं पहिलं युद्ध, मग अर्जुन आणि कृष्ण एका बाजूला आणि सगळे देवता एका बाजूला. जे खांडव दहनाच्या वेळी युद्ध झालं होतं ते दुसरं युद्ध. तर त्यामध्ये सुद्धा कृष्ण जिंकला होता. तर हे जे पहिलं युद्ध होतं त्यामध्ये कृष्ण आणि इंद्र यामध्ये युद्ध लागलं. आता या वेळेला कृष्णाबरोबर अर्जुन सुद्धा नव्हता आणि इंद्राबरोबर सगळे वरुण वगैरे सगळे देवता आले होते, रुद्र सुद्धा आले होते आणि यांचे घमासान युद्ध झालं आणि कृष्णाने एकट्याने त्या सर्वांना पराभूत केलं. आणि इंद्राने वज्र टाकलं, इंद्राने वज्र मारलं, पण भगवान श्रीकृष्णाने ते वज्र पकडलं आणि हे बघून इंद्र घाबरला आणि मग भगवान श्रीकृष्णाने चक्र काढलं. चक्राला आज्ञा देत होते त्यावेळी इंद्र पाठ टाकून पळू लागला आणि भगवान कृष्ण म्हणाले, अरे इंद्रा थांब, कुठे पळतोस. तेव्हा इंद्र शरण आला, माफी मागली. तेव्हा भगवान कृष्णाने सांगितलं, हे बघ मी तुझं हे पारिजात वृक्ष इथलं घेऊन जातोय, पण जेव्हा जोपर्यंत मी मानवी रूपात आहे तोपर्यंत हे वृक्ष द्वारकेमध्ये राहील. मग जेव्हा मी माझ्या धामाला परत जाईन वैकुंठाला,
तेव्हा हे वृक्ष आहे ते पुन्हा तुझ्या या इंद्रलोकामध्ये येऊन स्थित होईल. तर म्हणून विष्णू पुराणामध्ये जेव्हा कृष्ण अवतार समाप्ती करतात त्यावेळेला द्वारका डुबते याचा सुद्धा उल्लेख आलेला आहे, आणि जे पारिजात वृक्ष होतं ते सुद्धा पुन्हा इंद्राच्या धामाला जातं, इंद्रलोकाला जातं, हा उल्लेख आलेला आहे. हे सगळं आपण मौसल पर्वामध्ये बघणार आहोत, त्याला अजून भरपूर वेळ आहे. तर आता हे पारिजात वृक्षाचा विषय आला म्हणून सांगितलं. त्यानंतर पुढे काय म्हटलंय, भीष्म सांगतात, भगवान वासुदेव ने ब्रह्मलोक के बड़े बड़े वृक्षों को भी लाकर द्वारका में लगाया है. शाल, ताल, अश्वकर्ण म्हणजे कनेर, सौ शाखाओं से सुशोभित वटवृक्ष, भल्लाटक, कपित्थ, चंद्र, इलायची के वृक्ष, चंपा, खजूर, केतक, केवड़ा, ये वृक्ष वहां सब और लगाए गए हैं. द्वारका में जो पुष्करिणियां और सरोवर है वो कमल पुष्पों से सुशोभित स्वच्छ जल से भरे हुए हैं. आता स्विमिंग पूल, उनकी आभा लाल रंग की है, उसमें सुगंध युक्त उत्पल खिले हुए हैं. आता ते स्विमिंग पूल साठी होतं, त्याच्यामध्ये काय असायची, फुलं सुद्धा असायची. उसमें सुगंध युक्त उत्पल खिले हुए हैं, उनमें स्थित वालू के कण मणियों और मोतियों के चूर्ण जैसे जान पडते हैं. त्यामध्ये जे कण आहेत वाळूचे ते कसे त्या तलावातले कण कसे भासतात की मोत्यांप्रमाणे भासतात, मोतीमण्यांप्रमाणे भासतात. वहां लगाए हुए बड़े बड़े वृक्ष उन सरोवरों के सुंदर तटों की शोभा बढ़ाते हैं. जो वृक्ष हिमालय पर उगते हैं तथा जो नंदवन में उत्पन्न होते हैं उन्हें भी यदुप्रवर श्री कृष्ण ने वहां लाकर लगाया है. कोई वृक्ष लाल रंग के है तो कोई पीत वर्ण के है तो कोई अरुण कांति से सुशोभित है. बहुत से वृक्ष ऐसे हैं जिनमें श्वेत रंग के पुष्प शोभा पाते हैं. द्वारका के उपवनों में लगे हुए पूर्वोक्त सभी वृक्ष संपूर्ण ऋतुओं के फलों से परिपूर्ण हैं. आतापर्यंत सांगितलेली जेवढी काही वृक्ष आहे ते सभी ऋतुओं के फलों से परिपूर्ण आहे. प्रत्येक ऋतूंमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारची फळं धरतात ते सगळे परिपूर्ण वृक्ष आहेत. सहस्त्रदल कमल, सहस्त्रो मंदार, अशोक, कर्णिकार, तिलक, नागमल्लिका, कुरव ज्याला कटसरैया सुद्धा म्हणतात, नागपुष्प, चंपक, तृण, गुल्म, सप्तपर्ण ज्याला चितवन म्हणतात, कदंब, नीप, कुर्ब, केतकी, केसर, हिंताल, तल, ताटक, ताल, प्रियंगू, वकुल ज्याला मौलेसरी म्हणतात, पिंडिका, बिजपूर ज्याला बिजवरा म्हणतात, दाख, आवळा, खजूर, मुनक्का, जामुन, मुनक्का म्हणजे माझ्या मते मनुका असेल, द्राक्ष, जामुन, आम, कटहल, अंकोल, तिल, तिंदुक, लिकुच, लीची, आमड़ा, क्षिरिका, काकोली नाम की जड़ी तथा पिंड खजूर, कंटकी, बेर बोराचं सुद्धा झाड, नारियल, इंगूद ज्याला हिंगोट म्हणतात, उत्क्रोशन कवन, कदली, वन, जाती ज्याला चमेली म्हणतात, मल्लिका, पाटल, भल्लातक, कपित्थ, तैमम, बंधुजीव, प्रवाळ, अशोक और काश्मरी आदि सब प्रकार के प्राचीन वृक्ष, प्रियंगुलता, बेर, जौ, स्पंदन, चंदन, शमी, बिल्व, पलाश म्हणजे आपण पळस म्हणतो तो, पाटला, बड, पिपल, गुलर, द्विदल, पलाश वेगळा, पालाश वेगळा, पारिभद्रक, इंद्रवृक्ष, अर्जुन वृक्ष, अश्वत्थ, चिरीबिल्व, सोमंजन, भल्लट, अश्वपुष्प, सर्ज, तांबूललता म्हणजे का आपण जे खायचं पान असतं ना त्याला तांबूल म्हणतात, मग त्याची वेल, त्या पानाची सुद्धा वेल, लवंग, सुपारी तथा नाना प्रकार के बांस, ये सब द्वारकापुरी में श्री कृष्ण भवन के चारों ओर लगाए थे. नंदन वन में और चैत्ररथ वन में जो जो वृक्ष होते हैं वे सभी यदुपति भगवान श्री कृष्ण ने लाकर वहां सब और लगाए थे. भगवान श्री कृष्ण के गृहोद्यान में कुमुद और कमलों से भरी हुई कितनी ही छोटी बावलियां हैं, सहस्त्र कुएं बने हुए हैं, जल से भरी हुई बड़ी बड़ी व्यापिकाएं भी तैयार कराई गई है, जल से भरी हुई बड़ी बड़ी वापिकाएं भी तैयार कराई गई है जो देखने में पीत वर्ण की है और जिनकी बालुकाएं लाल है.
उनके गृहोद्यान में स्वच्छ जल से भरे हुए कुंड वाली कितनी ही कृत्रिम नदियां प्रवाहित होती रहती है, जो प्रफुल्ल उत्पल युक्त जल से परिपूर्ण है, तथा जिन्हें दोनों ओर से अनेक प्रकार के वृक्षों ने घेर रखा है। उस भवन के उद्यान की सीमा में मणिमय कंकड़ और बालुकाओं से सुशोभित नदियां निकाली गई है। वहां मतवाले मयूरों के झुंड विचरते हैं और मदोन्मत्त कोकिलाएं कुहू कुहू किया करती है। उस गृहोद्यान में जगत के सभी श्रेष्ठ पर्वत अंशतः संगृहित किए हुए हैं. म्हणजे सगळ्या पर्वतांचे शिखर म्हणा किंवा काही काही महत्वाचे भाग औषधी वनस्पतींसाठी असतील किंवा सुशोभित वनस्पतींचे असतील ते त्या ठिकाणी आणून ठेवलेले आहे. उस गृहोद्यान में जगत के सभी श्रेष्ठ पर्वत अंशतः संगृहित हुए हैं. वहां हाथियों के यूथ तथा गाय भैंसों के झुंड रहते हैं. वही जंगली सुअर मृग और पक्षियों के रहने योग्य निवास स्थान भी बनाए गए हैं. म्हणजे आपण जसे अभयारण्य म्हणतो ते सुद्धा तिथे द्वारकेमध्ये आहे. विश्वकर्मा द्वारा निर्मित पर्वतमाला ही उस विशाल भवन की 4 दीवारी है. उसकी ऊंचाई 100 हाथ की है और वह चंद्रमा के समान अपनी श्वेत छटा छिटकाती रहती है. पूर्वोक्त बड़े बड़े पर्वत, सरिताएं, सरोवर और प्रासाद के समीपवर्ती वन उपवन इस 4 दीवारी से घिरे हुए हैं. इस प्रकार शिल्पियों में श्रेष्ठ विश्वकर्मा द्वारा बनाए हुए द्वारका नगर में प्रवेश करते भगवान श्री कृष्ण ने बारंबार सब और दृष्टिपात किया. देवताओं के साथ श्रीमान इंद्र ने वहां द्वारका को सब और दृष्टि दौड़ाते हुए देखा. इस प्रकार उपेंद्र म्हणजे कोण? वामन अवतार धारण करणारे श्री कृष्ण, बलराम और महायशस्वी इंद्र, इन तीनों श्रेष्ठ महापुरुषों ने द्वारकापुरी की शोभा देखी. तदनंतर आता द्वारकापुरीचं वर्णन इथे संपलेलं आहे. मग भगवान त्या ठिकाणी पोहोचले द्वारकापुरीमध्ये. आणि पुढे काय झालं? आता इथे भीष्मांनी का बाबा वर्णन केलंय द्वारकापुरीचं एवढं? कारण भीष्मांनी सांगितलं होतं, शिशुपालाने विचारलेलं ना की हा कोण मोठा लागून गेला, याला अग्रपूजेचा मान देता या कृष्णाला कोण मोठा लागून गेला? त्याच्याऐवजी तुम्हाला ब्राह्मण श्रेष्ठ बघायचे असेल तर व्यासमुनींचं मतला पूजन करा. श्रेष्ठ राजर्षी सुद्धा आहेत त्यांचं पूजन करा. ह्या जो गोपाचा पुत्र आहे याचं काय तुम्ही करता? तेव्हा भीष्मांनी सांगितलं होतं, ब्राह्मणांमध्ये तोच श्रेष्ठ जो ज्ञानाने श्रेष्ठ, क्षत्रियांमध्ये तोच श्रेष्ठ जो बळाने श्रेष्ठ, वैश्य यांमध्ये तोच श्रेष्ठ, वैश्यवर्णामध्ये तोच श्रेष्ठ जो धनाने श्रेष्ठ, संपत्तीने श्रेष्ठ, आणि शूद्रांमध्ये तोच श्रेष्ठ जो आयुने श्रेष्ठ म्हणजे आरोग्याबाबतीत श्रेष्ठ. तर कृष्ण किती विद्वान आहे हे माहितीच आहे सर्वांना. मग तो म्हणजे ज्ञानाने किती श्रेष्ठ तो माहिती आहे, बळाने किती श्रेष्ठ ते भीष्म सांगत आहेत सर्वांना त्याच्या वेगवेगळ्या लीला सांगून. त्यानंतर संपत्तीने तो किती श्रेष्ठ आहे ते द्वारकापुरीचं वर्णन करून सांगितलं. आणि आयुने, ताकदीने, आरोग्याने किती श्रेष्ठ आहे ते सुद्धा पुढे सांगणार आहेत. श्रीकृष्ण आणि शंकराचं युद्ध होणार आहे. कशासाठी ते आपण बघू पुढे. होणार आहे म्हणजे झालेलं आहे, पण भीष्म सांगणार आहेत ते शिशुपालला. इस प्रकार उपेंद्र, बलराम तथा महायशस्वी इंद्र, इन तीनों श्रेष्ठ महापुरुषों ने द्वारकापुरी की शोभा देखी. उपेंद्र म्हणजे कोण? कृष्ण, वामन अवतार धारण करणारा भगवान विष्णू म्हणजेच कृष्ण. तदनंतर गरुड़ के ऊपर बैठे हुए भगवान श्री कृष्ण ने प्रसन्नता पूर्वक श्वेत वर्ण वाले अपने उस पांचजन्य शंख को बजाया जो शत्रुओं के रोंगटे खड़ा कर देने वाला था. उस घोर शंख ध्वनि से समुद्र विक्षुब्ध हो उठा तथा सारा आकाश मंडल गूंजने लगा. उस समय वहां अद्भुत बात हुई. पांचजन्य का गंभीर घोष सुनकर और गरुड़ का दर्शन कर कुकुर और अंधकवंशी यादव शोक रहित हो गए. भगवान श्री कृष्ण के हाथों में शंख, चक्र और गदा आदि आयुध सुशोभित थे. वे गरुड़ के ऊपर बैठे थे. उनका तेज सूर्योदय के समान नूतन चेतना और उत्साह पैदा करने वाला था. उन्हें देखकर सबको बड़ा आश्चर्य हुआ. तदनंतर तुरही और भेरिया बज उठी. उनकी तुरही म्हणजे तुतारी. तदनंतर तुरही और भेरिया बज उठी. उनके आवाज बहुत दूर तक फैल गई. समस्त पूर्ववासी द्वारकावासी भी सिंहानाद कर उठे. उस समय दाशार्ह कुक्कुर और अंधक वंश के सब लोग भगवान मधुसूदन का दर्शन करके बड़े प्रसन्न हुए और सभी उनकी आगवानी के लिए आ गए. त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वजण त्या ठिकाणी आले. राजा उग्रसेन भगवान वासुदेव को आगे करके वेणुनाद और शंखध्वनि के साथ उनके महल तक उन्हें पहुंचाने के लिए गए. देवकी, रोहिणी तथा उग्रसेन की स्त्रियां अपने अपने महलों में भगवान श्री कृष्ण का अभिनंदन करने के लिए यथास्थान खड़ी हो गई. पास आने पर उन सब ने उनका यथावत सत्कार किया.
वे आशीर्वाद देती हुई इस प्रकार बोली, समस्त ब्राह्मण द्वेषी असुर मारे गए, अंधक और वृष्णिवंश के वीर सर्वत्र विजयी हो रहे हैं। स्त्रियों ने भगवान मधुसूदन से ऐसा कहकर उनकी ओर देखा। तदनंतर आता इथे ते कृष्णाचं स्वागत करताना काय म्हणतात, समस्त ब्राह्मण द्वेषी जो दैत्य थे, असुर थे, वो मारे गए हैं। ब्राह्मण द्वेषी म्हणजे काय? ब्राह्मण शब्दाचा अर्थ काय? जो ब्रह्म जाणतो, ब्रह्मांडाला जाणतो, जो सर्वांच्या हितामध्ये राहिलेला असतो, तो ब्राह्मण. मग पुढे युधिष्ठिरला सुद्धा प्रश्न केला गेला होता की एखादा व्यक्ती जो ब्राह्मण कुळात जन्मलेला आहे पण त्याच्यामध्ये ब्राह्मणासारखे गुण नसतील तर त्याला ब्राह्मणासारखा मान दिला पाहिजे का? आणि जर एखादा व्यक्ती आहे तो शूद्र कुळामध्ये जन्मलेला असेल पण त्याच्याकडे ब्राह्मणासारखे गुण असतील, म्हणजे पवित्रता, सत्यता. पवित्रता म्हणजे काय? त्याच्यात मनाची पवित्रता आली, शरीराची पवित्रता आली, म्हणजे स्वच्छता आली. मनाची पवित्रता, शरीराची मनाची पवित्रता, शरीराची पवित्रता आणि वाणीची सुद्धा पवित्रता. या तीनही प्रकारच्या ज्याच्यामध्ये पवित्रता आहेत. तपस्या, भक्ती, ज्ञान, अशा प्रकारचे त्याच्याकडे गुण आहेत एका व्यक्तीकडे. पण जर तो शूद्र कुळात जन्माला आला असेल तर त्याला ब्राह्मणाप्रमाणे मान मिळावा का? तेव्हा युधिष्ठिरने उत्तर दिलं होतं की एखादा व्यक्ती ब्राह्मण कुळात जरी जन्माला आला आणि त्याच्याकडे हे ब्राह्मणोचित जर गुण नसतील तर त्याला ब्राह्मणासारखा मान मिळू नये. पण एखादा व्यक्ती जरी शूद्र कुळात जन्माला आलेला असेल आणि त्याच्याकडे ब्राह्मणोचित सर्व गुण असतील तर त्याला ब्राह्मणाप्रमाणे मान मिळावा. हे आपण बघणार आहोत पुढे जाऊन. वनपर्वामध्ये ही कथा आलेली आहे. मग वनपर्वामध्ये हा प्रसंग आलेला आहे, तो आपण बघू पुढे जाऊन. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, असे जे ब्राह्मण आहेत या गुणांनी युक्त, कुठले? तपस्वी, सगळ्यांचं हित करणारे, राजाला काय करावं काय नको यामध्ये मदत करणारे, त्याचबरोबर मन, वाणी आणि शरीराने पवित्र राहणारे, अशा ब्राह्मणांचे जे द्वेषी आहेत, ज्ञानसंपन्न ब्राह्मणांचे जे द्वेषी असुर आहेत ते मारले गेले. म्हणून हे सगळे देवकी, उग्रसेनाच्या पत्नी सगळे प्रसन्न झाल्या आणि भगवान कृष्णाला आशीर्वाद देऊ लागल्या. तदनंतर श्री कृष्ण गरुड़ के द्वारा ही अपने महल में गए. वहां उन परमेश्वर ने एक उपयुक्त स्थान में मणि पर्वत को स्थापित किया. इसके बाद, आता हे मणिपूर्वक तिकडून आणलं होता, नरकासुराला मारलं तेव्हा. इसके बाद कमल नयन मधुसूदन ने सभा भवन में धन और रत्नों को रखकर मन ही मन पिता के दर्शन की अभिलाषा की. फिर विशाल एवं कुछ लाल नेत्र वाले उस महायशस्वी महाभाव ने पहले ही मन गुरु सांदीपनि के चरणों का स्पर्श किया. तत्पश्चात भाई बलराम जी के साथ जाकर श्री कृष्ण ने प्रसन्नता पूर्वक पिता के चरणों में प्रणाम किया. उस समय पिता वसुदेव के नेत्रों में प्रेम के आंसू भर आए और उनका हृदय आनंद के समुद्र में निमग्न हो गया. अंधक और वृष्णिवंश के सब लोगों ने बलराम और श्री कृष्ण को हृदय से लगाया. भगवान श्री कृष्ण ने रत्न और धन की उस राशि को एकत्र करके अलग अलग बांट दिया और संपूर्ण वृष्णिवंशियों से कहा, यह सब आप लोग ग्रहण करें. तदनंतर यदुनंदन श्री कृष्ण ने यदुवंशियों में श्रेष्ठ जो पुरुष थे उन सब से क्रमशः मिलकर सब यादवों के नाम ले लेकर बुलाया और उन सब को वे सभी रत्नमय धन पृथक पृथक बांट दिए. जैसे पर्वत की कंधारा सिंहों से सुशोभित होती है, उसी प्रकार द्वारकापुरी उस समय भगवान श्री कृष्ण, देवराज इंद्र तथा वृष्णिवंशी वीर पुरुषों से अत्यंत शोभा पा रही थी. जब भी यदुवंशी अपने अपने आसन पर बैठ गए उस समय देवताओं के स्वामी महायशस्वी महेंद्र अपनी कल्याणमयी वाणी द्वारा कुकुर और अंधक आदि यादवों तथा राजा उग्रसेन का हर्ष बढ़ाते हुए बोले. आता इंद्र म्हणाले, काय? यदुवंशी वीरो, परमात्मा श्री कृष्ण का मनुष्य योनि में जिस उद्देश्य को लेकर अवतार हुआ और भगवान वासुदेव ने इस समय जो महान पुरुषार्थ किया वह सब मैं संक्षेप से बताऊंगा. आता जो काय भगवंताने मनुष्य रूपात येऊन जो पुरुषार्थ केला, नरकासुराला कसं मारलं, ते आता इंद्र संक्षिप्तपणे सांगत आहेत. ऐका. शत्रुओं को दमन करने वाले कमल नयन श्री हरि ने 1,00,000 दानवों का संहार करके उस पाताल विवर में प्रवेश किया था. वहां पहले के प्रहलाद, बलि और शंबर आदि दैत्य भी नहीं पहुंच सके थे. भगवान आप लोगों के लिए यह धन वही से लाए हैं. अंडरग्राउंड ज्या ठिकाणी नरकासुर राहायचा ते. बुद्धिमान श्री कृष्ण ने पाश सहित मूर नामक दैत्य को कुचलकर पंचजन नाम वाले राक्षस का विनाश किया और शिला समूहों को लांघकर सेवक गणों सहित निशुंभ को मौत के घाट उतार दिया.
तत्पश्चात इन्होंने, तुम्ही आता म्हणा शुंभ निशुंभ जे देवीने मारले होते, हा निशुंभ कोण ज्याला कृष्णाने मारलं होतं. मग एकाच प्रकारचे म्हणजे एकाच नावाचे वेगवेगळे दैत्य होते. जसे आज आपण बघतो तर अक्षय नावाचे कितीतरी माणूस असतील, बरोबर. तसे जसे बकासूर नावाचे दोन दैत्य, एकाला कृष्णाने मारलं आणि एकाला भीमाने मारलं, दोघांचा उल्लेख महाभारतामध्ये आलेला आहे. त्याचप्रमाणे आणखी एक आपण जे हे बघितले होते, जरासंधाचे हंस आणि डिंबक नावाचे दोन मंत्री. हंस नावाचा दुसरा कोणीतरी मारला गेला. मग डिंबकला वाटलं की आपला भाऊ हंस मारला गेला, म्हणून डिंबकने यमुना नदीत उडी मारून आपला देहत्याग केला. आणि हंसला समजलं की आपल्या भावाने असं असं केलं, म्हणून हंस नावाच्या त्या मंत्र्याने सुद्धा यमुनेत उडी मारून आपला देहत्याग केला. मग एकाच नावाचे वेगवेगळी माणसं त्यावेळी जशी होती, तशीच एकाच नावाचे वेगवेगळे दैत्य दानव सुद्धा होते. तत्पश्चात इन्होंने बलवान एवं पराक्रमी आहे. इंद्र सांगतोय काय काय केलं कृष्णाने तिकडे, तो पराक्रम सांगतोय कृष्णाच्याच वडिलांना आणि उग्रसेनला. तत्पश्चात इन्होंने बलवान एवं पराक्रमी दानव हयग्रीव पर आक्रमण करके उसे मार गिराया और भौमासुर म्हणजे नरकासुर, भौमासुर का भी युद्ध में संहार कर डाला. इसके बाद केशव ने माता अदिति के कुंडल प्राप्त करके उन्हें यथास्थान पहुंचाया और स्वर्गलोक तथा देवताओं में अपने महान यश का विस्तार किया. अंधक और वृष्णि वंश के लोग श्री कृष्ण के बाहुबल का आश्रय लेकर शोक, भय और बाधाओं से मुक्त है. अब ये सभी नाना प्रकार के यज्ञों और सोमरस द्वारा भगवान का यजन करें. अब पुनः बाणासुर के वध का अवसर उपस्थित होने पर मैं तथा सब देवता वसु और साध्यगण मधुसूदन श्री कृष्ण की सेवा में उपस्थित होंगे. असं सांगून इंद्र आपल्या लोकाला गेला. मग परत आम्ही इथे द्वारकेला कधी येऊ तुमच्याकडे, जेव्हा कृष्ण आणि बाणासुराचं पुढे जेव्हा युद्ध होणार आहे, त्या युद्धामध्ये मी पुन्हा येणार आहे. ह्या बाणासुरासाठीच शिवशंकरांनी कृष्णाबरोबर युद्ध केलं होतं, जे आपण पुढे बघणार आहोत. तेव्हा भीष्म म्हणतात, युधिष्ठिर समस्त कुकुर और अंधक वंश के लोगों से ऐसा कहकर सबसे विदा ले. देवराज इंद्र ने बलराम श्री कृष्ण और वसुदेव को हृदय से लगाया. वसुदेव येतो शब्द वासुदेव नाही, वसुदेव येतो तेव्हा ते भगवान श्रीकृष्णाचे वडील, आणि वासुदेव हा शब्द येतो तेव्हा भगवान कृष्ण, वसुदेवाचे पुत्र वासुदेव. प्रद्युम्न, साम, निषट, अनिरुद्ध, सारण, बभ्र, झल्ली, गद, भानु, चारुदेशन, सारण और अक्रूर का भी सत्कार करके वृत्रासुर निषूदन इंद्र ने पुनः सात्यकी से वार्तालाप किया. इसके बाद वृष्णि और कुकुर वंश के अधिपति राजा उग्रसेन को गले लगाया. तत्पश्चात भोज, कृतवर्मा तथा अन्य अंधक वंशी एवं वृष्णि वंशियों का आलिंगन करके देवराज ने अपने छोटे भाई श्री कृष्ण से विदा ली. तदनंतर शचीपति भगवान इंद्र सब प्राणियों के देखते देखते श्वेत पर्वत के समान सुशोभित ऐरावत हाथी पर आरूढ़ हुए. वह श्रेष्ठ गजराज अपनी गंभीर गर्जना से पृथ्वी, अंतरिक्ष और स्वर्गलोक को बारंबार निनादित करता रहता था. उसकी पीठ पर सोने के खंभों से युक्त बहुत बड़ा हौदा कसा हुआ था. उसके दांतों में सोना मढ़ा गया था. उसके ऊपर मनोहर झूल पड़ी हुई थी. वह सब प्रकार के रत्न में आभूषणों से विभूषित था. कोण इंद्राचे वाहन ऐरावत थी. सैकड़ों रत्नों से अलंकृत पताकाएं उसकी शोभा बढ़ा रही थी. उसके मस्तक से निरंतर मद की धारा इस प्रकार बहती थी मानो मेघ पानी बरसा रहा है. वह विशालकाय दिग्गज सोने की माला धारण किए हुए था. उस पर बैठे हुए देवराज इंद्र मंदराचल के शिखर पर तपते हुए सूर्यदेव की भांति उद्भासित हो रहे थे. तदनंतर शचीपति इंद्र वज्रमय भयंकर एवं विशाल अंकुश लेकर बलवान अग्निदेव के साथ स्वर्गलोक को चले गए. उनके पीछे हाथी हथिनियों के समुदाय और विमानों द्वारा मरुदगण, कुबेर तथा वरुण आदि देवता भी प्रसन्नतापूर्वक चल पड़े. इंद्रदेव पहले वायुपथ में पहुंचकर वैश्वानर पथ, तेजोमय लोक, वैश्वानर म्हणजे कोण, अग्नि, वैश्वानर पथ में जा पहुंचे. तत्पश्चात सूर्यदेव के मार्ग में जाकर वह अंतर्धान हो गए. तदनंतर सब दाशारोह कुल की स्त्रियां, राजा उग्रसेन की रानियां, नंदगोप की विश्वविख्यात रानी यशोदा, महाभागा रेवती तथा पतिव्रता रुक्मिणी, सत्या म्हणजे सत्यवती नाही सत्यभामा, सत्या म्हणजे सत्यभामा,
जाम्बुवंती, गांधार राजकन्या शिशुमा, विशोका, लक्ष्मणा, साध्वी, सुमित्रा, केतुमा तथा भगवान वासुदेव की अन्य रानियां, ये सब की सब श्री जी के साथ भगवान केशव की विभूति एवं नवागत सुंदरी रानियों को देखने के लिए और भी श्री अच्युत का दर्शन करने के लिए बड़ी प्रसन्नता के साथ सभा भवन में गई. आता जेवढे काय 16,100 स्त्रियांना कृष्णाने सोडवून आणलं होतं त्या सगळ्या कन्यांना घेऊन जेव्हा ते द्वारकापुरीमध्ये आले आणि इंद्राची ही सगळी मीटिंग संपली, इंद्र गेले सगळ्या देवतांबरोबर पुन्हा त्यांच्या स्वधामाला. त्यानंतर ही सगळे जे श्रीकृष्णाच्या ज्या प्रमुख अष्टभार्या होत्या, मग त्या सगळ्या तिथे बघण्यासाठी आल्या. कृष्ण कोणाला घेऊन आले आहेत, त्या इथे उल्लेख आलेला आहे की हे कोण कोण बघायला गेले. त्यामध्ये कृष्णाची आई सुद्धा गेली होती, देवकी. त्यानंतर यशोदा सुद्धा त्या ठिकाणी गेली होती. रेवती म्हणजे बलरामाची पत्नी, ती सुद्धा. तर म्हणजे याचा अर्थ काय, तर जे नंदबाबा यशोदा यांना सुद्धा कृष्णाने आपल्या द्वारकेमध्ये आणलं होतं राहण्यासाठी. म्हणजे त्यांना विसरला नाही तो. लहानाचं मोठं केलं ना त्यांनी. जन्म देणाऱ्या आई वडिलांना सुद्धा द्वारकेमध्ये आणलं होतं आणि ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्या नंदबाबा आणि यशोदा यांना सुद्धा त्याने द्वारकेमध्ये आणलं होतं. देवकी तथा रोहिणी जी सब रानियों के आगे चल रही थी. देवकी आणि रोहिणी म्हणजे कृष्णाची जन्मदात्री आई आणि बलरामची जन्मदात्री आई, ही दोन्ही ज्या कृष्णाच्या अष्टभार्या होत्या आणि बलरामची पत्नी रेवती यांच्या पुढून चालत राहत होती आणि बाकीच्या सगळ्या स्त्रिया त्यांच्या पाठीमागून येत होत्या. सबने वहां जाकर श्री बलराम जी के साथ बैठे हुए श्री कृष्ण को देखा. उन दोनों भाई बलराम और श्री कृष्ण ने उठकर पहले रोहिणी जी को प्रणाम किया, फिर देवकी जी तथा 7 देवियों में से श्रेष्ठता के क्रम से अन्य सभी माताओं के चरण वंदना की. बलराम सहित भगवान उपेंद्र ने जब इस प्रकार मातृचरणों में प्रणाम किया, तब वृष्णिकुल की महिलाओं में अग्रणी माता देवकी जी ने एक श्रेष्ठ आसन पर बैठकर बलराम और श्री कृष्ण दोनों को गोद में ले लिया. वृषभ के सदृश विशाल नेत्रों वाले उन दोनों पुत्रों के साथ उस समय माता देवकी की वैसे ही शोभा हुई जैसे मित्र और वरुण के साथ देव माता अदिति की होती है. इसी समय यशोदा जी की पुत्री क्षण भर में वहां आ पहुंची. भारत उसके श्री अंग दिव्य प्रभाव से प्रज्वलित से हो रहे थे. उस काम रूपिणी कन्या का नाम था एकानंगा, जिसके निमित्त से पुरुषोत्तम श्री कृष्ण ने सेवकों सहित कंस का वध किया था. तब भगवान बलराम ने आगे बढ़कर उस मानिनी बहन को बाएं हाथ से पकड़ लिया और वात्सल्य स्नेह से उसका मस्तक सूंघा. तदनंतर श्री कृष्ण ने भी उस कन्या को दाहिने हाथ से पकड़ लिया. लोगों ने उस सभा में बलराम और श्री कृष्ण की इस बहन को देखा मानो 2 श्रेष्ठ गजराजों के बीच में सुवर्णमय कमल के आसन पर विराजमान भगवती लक्ष्मी हो. तत्पश्चात वृष्णिवंशी पुरुषों ने प्रसन्न होकर बलराम और श्री कृष्ण पर लाजा, खील, फूल और घी से युक्त अक्षत की वर्षा की. उस समय बालक, वृद्ध, ज्ञाति, कुल और बंधु बांधवों सहित समस्त वृष्णिवंशी प्रसन्नता पूर्वक भगवान मधुसूदन के समीप बैठ गए. इसके बाद पूर्ववासियों की प्रीति बढ़ाने वाले पुरुष सिंह महाबाहु मधुसूदन ने सबसे पूजित हो अपने महल में प्रवेश किया. वहां सदा प्रसन्न रहने वाले श्री कृष्ण रुक्मिणी देवी के साथ बड़े सुख का अनुभव करने लगे. भारत तत्पश्चात तथा लीला विहार करने वाली यदुश्रेष्ठ श्री कृष्ण क्रमशः सत्यभामा तथा जाम्बवंती आदि सभी देवियों के निवास स्थानों में गए. फिर अंत में श्री कृष्ण रुक्मिणी देवी जी के महल में पधारे. तात महाभाव युधिष्ठिर शारंग नामक धनुष्य धारण करने वाले भगवान श्री कृष्ण की यह विजय गाथा कही गई है. इसके लिए महात्मा श्री कृष्ण का मनुष्यों में अवतार हुआ बताया जाता है. मग भीष्मांनी असं सांगितलं का, कारण त्यांना सर्वांना जिथे जमलेल्या राजांना कृष्णाचं बळ किती आहे, प्रभाव काय आहे ते सर्वांना सांगायचं होतं. महाराज युधिष्ठिर, तदनंतर भगवान श्री कृष्ण अपने रानियों के साथ दिन रात सुख का अनुभव करते हुए द्वारकापुरी में आनंद पूर्वक रहने लगे. उन्होंने अपने पौत्र अनिरुद्ध को निमित्त बनाकर देवताओं का जो हित साधन किया वह इंद्र सहित संपूर्ण देवताओं के लिए अत्यंत दुष्कर था. भरत कुलभूषण बाण नामक एक राजा हुआ था जो बलि का ज्येष्ठ पुत्र था.
हिरण्यकशिपू कोणचा पुत्र? कश्यप आणि दिती यांचा पुत्र, मोठा पुत्र हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपूचा पुत्र प्रल्हाद, प्रल्हादचा पुत्र विरोचन, विरोचनचा पुत्र बळी आणि बळीचा पुत्र बाणासुर. भरत कुलभूषण युधिष्ठिर, बाण नामक एक राजा हुआ था जो बलि का ज्येष्ठ पुत्र था. वह महान बलवान और पराक्रमी होने के साथ ही सहस्त्र भुजाओं से सुशोभित था. त्याला 1000 हात होते. का? कारण शंकराकडून तसं त्याने वरदान प्राप्त केलं होतं. राजन, बाणासुर ने सच्चे मन से बड़ी कठोर तपस्या की थी. उसने बहुत वर्षों तक भगवान शंकर की आराधना की. महात्मा शंकर ने उसे अनेक वरदान दिए. भगवान शंकर से देव दुर्लभ वरदान पाकर बाणासुर अनुपम बलशाली हो गया और शोणितपुर में राज्य करने लगा. भरतवंशी पांडुनंदन युधिष्ठिर, बाणासुर ने सब देवताओं की आतंकित कर रखा था. उसने इंद्र आदि सब देवताओं को जीतकर कुबेर की भांति दीर्घकाल तक इस भूतल पर महान राज्य का शासन किया. ज्ञानी विद्वान शुक्राचार्य उसकी समृद्धि बढ़ाने के लिए प्रयत्न करते रहते थे. राजन, बाणासुर की एक पुत्री थी जिसका नाम उषा था. संसार में उसके रूप की तुलना करने वाली दूसरी कोई स्त्री नहीं थी. वह मेनका अप्सरा की पुत्री सी प्रतीत होती थी. मेनका अप्सरेची पुत्री म्हणजे कोण? शकुंतला ना, म्हणजे तिच्यासारखी दिसत होती ती. कुंतीनंदन, भगवान महान तेजस्वी प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध किसी उपाय से उषा तक पहुंचकर छिपे रहकर उसके साथ आनंद का उपभोग करने लगे. म्हणजे कृष्णा आणि रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न आणि कृष्णा आणि रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न आणि प्रद्युम्नचा मुलगा अनिरुद्ध. मग अनिरुद्ध इथे म्हटलेलं आहे किसी उपाय से, कोणत्या तरी एका कारणामुळे, कोणत्या तरी एका उपायामुळे अनिरुद्ध त्या उषाच्या महलमध्ये पोचला होता. तो कोणता उपाय तो इथे महाभारतात सांगितलेला नाही आहे, पण तो विष्णू महापुराण आणि श्रीमद भागवत महापुराण, त्याचप्रमाणे जे हरिवंश पुराण आहे ज्याला महाभारताचा अखिल भाग म्हणतात, महाभारताचं अपेंडिक्स म्हणतात, त्यामध्ये हा भाग मिळतो. युधिष्ठिर महातेजस्वी, तुम्हाला मी सांगणार आहे विस्तार मध्ये. युधिष्ठिर महातेजस्वी बाणासुर ने गुप्त रूप से छिपे हुए प्रद्युम्न कुमार अनिरुद्ध का अपनी पुत्री के साथ रहना जान लिया और उन्हें अपनी पुत्री सहित बलपूर्वक कारागार में ठूस देने के लिए बंदी बना लिया. राजन, वे सुकुमार एवं सुख भोगने के योग्य थे तो भी उन्हें उस समय दुख उठाना पड़ा था. बाणासुर के द्वारा भांति भांति के कष्ट दिए जाने पर अनिरुद्ध मूर्छित हो गए. कुंती कुमार, इस समय मुनिवर नारद जी द्वारका में आकर श्री कृष्ण से मिले और इस प्रकार बोले. मग आता कृष्णाने, नारद मुनींनी सांगितलं कृष्णाला, हे कृष्ण आणि शोधित होते की आमचा नातू गेला कुठे. आणि मग नारद मुनींनी सांगितलं की तुमच्या नातवाला बाणासुरने तिकडे कैद केलेला आहे. मग कृष्ण बलराम प्रद्युम्न हे गरुडाला घेऊन त्या शोणितपुरामध्ये गेले आणि त्या शोणितपुरामध्ये जाऊन त्या बाणासुराबरोबर त्यांनी युद्धाचं चॅलेंज दिलं. आणि त्या बाणासुराने जाऊन शंकराला सांगितलं की मला तुम्ही एक माझं काम कराल का? मी तुमचा भक्त आहे, मनापासून भक्ती करतो, मला एक गरज आहे तुमची. भोळे शंकर म्हणाले, होय तथास्तु, तू बोल काय ते, मी तुला तुझी इच्छा पूर्ण करीन. तर बाणासुर म्हणाला की विष्णू बरोबर माझं आता युद्ध आहे, त्यासाठी तुम्ही या. तेव्हा भगवान शिवशंकर आता त्यांच्या मनात नव्हतं युद्ध करायचं, पण आपल्या भक्ताला दिलेलं आता वरदान आहे, त्याला दिलेला शब्द आहे, तो शब्द पाळण्यासाठी त्यांना यावं लागलं. आणि हा विष्णुरूपी कृष्ण आहे, कृष्णरूपी विष्णू आहे, त्याच्याबरोबर भगवान शिवशंकरांचं जे युद्ध झालं त्या युद्धाचं स्मरण दिवसा उठल्यावर केल्यानंतर आपल्याला विजयाची प्राप्ती होते. ही त्या अध्यायाची फलश्रुती आहे. मग ते युद्ध कसं झालं, त्या युद्धाचा पुढे परिणाम काय झाला, कोण जिंकलं आणि अनिरुद्ध हा उषेकडे कसा पोचला होता, जो इथे महाभारतमध्ये संक्षिप्तपणे सांगितलेला आहे. पण तो कशा प्रकारे तिथपर्यंत पोचला, जे विष्णू पुराण श्रीमद भागवत पुराणामध्ये विस्तृत सांगितलेलं आहे, ती विस्तृतपणे कथा, ही सगळी रहस्य आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. मग ही जी उद्याच्या भागामध्ये आपण जी कथा बघणार आहोत, ज्यामध्ये कृष्ण आणि शंकरांचं युद्ध झालं होतं, त्या युद्धाचा प्रसंग सकाळी उठल्या उठल्या त्या प्रसंगाचे जो स्मरण करतो त्याला नेहमी विजयाची प्राप्ती होते, अशी त्या अध्यायाची फलश्रुती आहे. तो प्रसंग आपण उद्याच्या भागात बघू. रामकृष्ण हरी.